श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांचे नवीन प्रकारचे फूल बनवणार आहे. तर ते फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. एकदम कमी साहित्य आपल्याला लागणार आहे. पांढरे मोती, रंगीत मोती, दोघंही 6 नंबरचे मोती घेतलेले आहे. नायलॉन धागा 40 नंबरचा घेतलेला आहे. धागा कापायला कात्री घेतलेली आहे आणि वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपल्याला 6 रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे पहा, मी हे 6 रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि त्याचा आता आपल्याला गोल बनवायचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही कलर वापरू शकतात. हे पहा, ही या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि ह्या पुढच्या मोत्यांमधनं सुद्धा मी सुई बाहेर काढून घेते आहे. ह्या फुलाचा एक व्हिडिओ मी वेगळ्या डिझाईनचा मागे टाकलेला होता. आता मी ही वेगळी डिझाईन तुम्हाला दाखवते आहे आणि पुढच्या व्हिडिओला मी ह्याचे महिरप ताटाभोवतीची तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा, मी सगळ्या मोत्यामधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला हा जो गोल केलेला आहे, ह्या गोलाच्या भोवती आपल्याला 6 मोत्यांचे गोल बनवायचे आहे. तर आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर इथे आपल्याला हा गोलातला एक मोती, आधी मी तुम्हाला सगळं सांगून देते आणि मग सुई कशी काढायची, कोणत्या मोत्यातनं ते दाखवते. ह्या मोत्यातनं सुई आपण काढलेली, तिथे आपल्याला 5 मोती धाग्यात ओवायचे आणि ह्या मोत्यातनं सुई काढायची. हा झाला आपला 6 मोत्यांचा एक गोल. तसेच आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं इथपर्यंत अशी सुई बाहेर काढणार आहे आणि ह्या गोलातला हा मोती, हा जो गोल करू त्याच्यातला एक मोती, असे 2-2 मोती आणि 4-4 मोतीहून आपल्याला इथपर्यंत 6 मोत्यांचे गोल बनवायचे. आणि इथे आपल्याला नंतर 3 मोती राहते. आपले इकडच्या गोलातला एक मोती, मधल्या गोलातला एक मोती आणि इकडच्या गोलातला एक मोती, असे 3 मोती आपले राहते. तर आपल्याला 3 मोती ओवून इकडच्या गोलातल्या मोत्यातनं सुईवरती काढून 6 मोत्यांचा शेवटचा गोल आपल्याला पूर्ण करायचा आहे. तो पहा, आता मी तुम्हाला दाखवते. आता आपण 5 मोती धाग्यात ओवून घेऊ. हे पहा, मी आता तुम्हाला विश्लेषण केलेलं आहे रांगोळीचं कसं बनवायचं ते, आणि आता मी तुम्हाला कृती करून दाखवते कशी करायची ते. हे 5 मोती ओवून घेतले. ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे, धागा ओढून घेतलेला आहे. आता परत आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आता परत आपण 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात ते मला कॉमेंट्समध्ये कळवा आणि तुम्हाला ही डिझाईन आवडली की नाही ते सुद्धा मला कॉमेंट्समध्ये कळवा. हे पहा, आता ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे. ह्या गोलातला हा मोती आणि हा जो मेन गोल केला आहे त्याच्यातला सुई काढलेला एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती, अशी 3 मोत्यातनं सुई आपण एकदम बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली. पहा, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली. परत आता आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही आपली पहिली स्टेप आहे. हे डिझाईन आपल्याला 3 स्टेपमध्ये पूर्ण करायची आहे. हे पहा, मी आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपण 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे.
हे पहा, ह्या मोत्यातनं सुई अशी वरती बाहेर काढून घेतलेली आहे आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आपला आता 5वा गोल इथे तयार होत आलेला आहे. 6 गोल आपल्याला करायचे, म्हणजे हा आपला षटकोनी आकार इथे बनतो ह्या डिझाईनचा. हे 4 मोती होऊन घेतले. नंतर ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर मागच्या ह्याच्यात सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला माहिती सांगितल्याप्रमाणे आता हे 3 मोती इथे आहे. ह्या गोलातला हा मोती, ह्या गोलातला हा मोती, ह्या गोलातला हा मोती, हे 3 मोती आहे. या मोत्यातून सुई काढली ह्या गोलातल्या. आता ह्या गोलातला हा एक मोती, ह्या गोलातला हा एक मोती, अशी सुई बाहेर काढली 3 मोत्यांमधनं. आता परत आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई इकडच्या अशी वरती बाहेर काढलेली आहे. धागा ओढून घेतलेला आहे. आता पहा, आता आपला हा षटकोनी आकार तयार झालेला आहे. आता आपण हे जे गोल केलेले आहे, ह्या गोलातले आपण 6 मोती ओले, हे 3, हे 3, एका गोलातले इकडचे 3, इकडचे, असे 6 मोती आपले इथे आहेत. आता आपल्याला हे 2 मोती, हे 2 मोती सोडून हे जे मधले 2 मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला दुसरी स्टेपची डिझाईन करायची आहे. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, परत ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली, परत ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, आणि आता हे 2 मोती ह्या गोलातले ह्याच्यातून सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढली 2 मोत्यांमधनं. आता आपल्याला इथे पांढऱ्या मोत्यांचा वापर करायचा आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये हे 2 मोती आणि आता आपल्याला ह्या षटकोनाच्या भोवती डिझाईन बनवायची आहे. ती डिझाईन कशी बनवायची ते पहा. आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. इथे आपल्याला 3 गोल करायचे आहे. एक वरचा गोल आणि खाली 2 गोल, अशी इथे आपल्याला डिझाईन बनवायची आहे. आता आपण धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेणार आहे. हे 4 मोती ओवून घेतले आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्या अलीकडचा हा जो मोती आहे त्याच्यातून आणि त्या सुई काढलेल्या मोत्यातून अशी सुई आपण बाहेर काढली. पहा, ही आपली इथे डिझाईन तयार झाली. आता आपण हा एक मोती आणि हा एक मोती अशी सुई बाहेर काढणार. ही अशी सुई बाहेर काढली. पहा, ह्या मोत्यातनं खालच्या दिशेने ही अशी सुई काढली. आता इथे आपल्याला एक गोल 6 मोत्यांचा करायचा आणि इकडे एक गोल 6 मोत्यांचा, म्हणजे आपल्याला प्रत्येक गोलाच्या रंगीत मोत्यांच्या गोलाखाली 6 पांढरे गोल करायचे आहे, असे इथपर्यंत. आता पहा, आता आपण 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. मी अगदी डिटेल असं तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते आहे. तुम्हाला समजले की नाही मला कमेंट्सद्वारे कळवा. हे पहा, 5 मोती आपण धाग्यात ओवून घेतले. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा ओढून घेतलेला आहे. आता हा मोती आहे, ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढली शेजारच्या एका पांढऱ्या मोत्यातनं. तर आता आपण हा जो वरचा गोल केला आहे त्याच्यातला हा मोती आणि हा जो गोल केला त्याच्यातला हा मोती, असे हे 2 मोती इथे आपले आहे. तर आता आपल्याला इथे 6 मोत्यांचा गोल करण्याकरता परत 4 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई काढायची. ह्या गोलातला हा मोती पहा, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला आणि आता परत आपण ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू, ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू. आता आपल्याला पुढच्या मोत्यातनं सुई, पुढचा जो गोल आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. तर आता हा मोती आणि त्याच्या पुढचे गोलातले हे 2 मोती, अशी सुई आपण बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला परत 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे.
हे 4 पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता परत आपण ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली. आता इथे परत आपल्याला 5 मोतीहून 6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. डिझाईन ही सोपी आहे. मागे मी तुम्हाला ही डिझाईन शिकवून फक्त जॉईंट कसे करायचे ही डिझाईन ते शिकवलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. आता मी तुम्हाला ही दुसरी डिझाईन शिकवते आहे आणि परत पुढच्या व्हिडिओला हीच वेगळी डिझाईन तुम्हाला मी शिकवणार आहे. हे पहा, हे 5 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. परत ह्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढल्यानंतर इथे आता आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती. अशी सुई आपण बाहेर काढली पहा. आता आपल्याला ह्या पुढच्या गोलात ह्या 2 मोत्यात सुई काढायची. अशा आपल्याला ह्याच्या भोवती डिझाईन करायची आहे. आता ही डिझाईन तुमच्या लक्षात आलेलीच असेल. आता पहा, हे माझे गोल इथपर्यंत झालेले आहे ही डिझाईन. आता आपल्याला शेवटचे गोल करायचा आहे ही डिझाईनचं. तर आता मी पहा, ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 4 मोती ओवायचे आहे. हे 4 मोती ओवून घेतले पहा आणि ह्या मोत्यातनं सुई आपली बाहेर निघालेली आहे. तर आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. हा असा धागा ओढल्यानंतर आता आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला 5 मोतीहून 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. हे 5 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढते. ज्याच्यातून धागा काढला तो मोती. अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे पहा. ही अशी आपली इथे डिझाईन तयार झाली. आता आपण ह्या पुढच्या मोत्यातनं ह्या वरच्या गोलातला हा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. शॉर्टमध्ये मी एक डिझाईन केलेली आहे, ती अशीच आहे, फक्त तिच्यामध्ये मी 12 पाकळ्या दाखवलेल्या आहे फुलाच्या. आणि मी हे वेगळं फूल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. आता मी परत धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेते. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि परत आता आपण ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू. ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. आता आपल्याला हे जे खालचे 4 मोती आहे पांढरे, इथे आपल्याला तिसरी स्टेप बनवायची आहे, फुलाची पाकळी बनवायची. तर ती कशी बनवायची ते पहा. आता मी ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर हे 3 पांढरे मोती ह्याच्यातनं मी सुई बाहेर काढते पहा. ही अशी सुई बाहेर काढली 3 पांढऱ्या मोत्यांमधनं. आता परत हे जे खालचे 4 मोती आहे ह्याच्यातून सुद्धा सरळ सुई बाहेर काढायची आहे समोरच्या दिशेने. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतला पहा. आता आपल्याला काय करायचं, इथे 10 मोती पांढरे ओवून घ्यायचे आहे.
हे पहा, हे 10 पांढरे मोती ओवून घेतले. आता इथे आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे. हा एक रंगीत मोती घेतला आणि ह्या रंगीत मोती सोडून, हा जो रंगीत मोती हा सोडून द्यायचा आणि हा वरचा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई अशी बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. पहा, असा धागा ओढून घेतला. ते आता आपल्याला ह्या साईडला आपण 10 मोती ओवून घेतलेले आहे. तर आता इकडे आपण 9 मोती ओवून घेऊ. 10 मोती हे ओले आणि हा एक मोती, असे 11 मोती आपले इथे आहेत. आता इथे आपण 9 मोती ओवून घेऊ. आता हे 4 मोती ओवलेले, ह्या 4 मोती सोडून हे 10 मोती धरायचे आणि इकडे साईडला आपण हा मोती आणि इकडचे 9 मोती, असे 10 मोती आपले आहेत. हे पहा, हे असे आपले इकडे 10 मोती आहेत. आता आपल्याला काय करायचं, आपण इकडच्या साईडनं सुई बाहेर काढली ह्या 4 नंबरच्या मोत्यातनं. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे. इथे आपली ही अशी पाकळी तयार झाली. पहा, किती सुंदर अशी पाकळी आपली इथे तयार झाली. आता आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा एक 5-5 मोत्यांची पाकळी तयार करायची. तर ती पाकळी कशी करायची, आता आपण ह्या मोत्यातनं सुई काढली. तर आता हे जे मधले 2 मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, असा धागा ओढून घेतला. आता इथे आपल्याला 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 5 पांढरे मोती ओवून घेतले. परत एक रंगीत मोती आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. जशी आपण ही पाकळी बनवली तशीच आपल्याला ही छोटीशी पाकळी मध्ये बनवायची. तर त्याच्याकरता आपण 5 मोती ओवले. हा एक रंगीत मोती साईडला करायचा आणि ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. इकडे आपण हे 5 मोती ओवले. आता इथे आपल्याला 4च पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे 4 मोती आणि हा एक 5 मोती, इकडे आपले 5 मोती आहेत. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. त्याच्या अलीकडचा हा जो मोती आहे त्याच्यातूनच सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, इथे आपली ही दुसरी पाकळीमध्ये तयार झालेली आहे. आता आपल्याला ह्या मोत्यांच्यामध्ये एक पाकळी, ह्या डिझाईनला एक पाकळी बनवायची. त्याच्याकरता आता आपण काय करणार आहे, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला ही दुसरी पाकळी दाखवते कशी करायची ती. हे पहा, हिच्यातनं सुई बाहेर काढली. हा एक रंगीत मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. नंतर हे 3 पांढरे मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर हे 4 पांढरे मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता इथे आपल्याला परत ह्या साईडला 10 पांढरे मोती ओवून अशी पाकळी बनवायची आहे. मी तुम्हाला आता परत ही दुसरी पाकळी करून दाखवते.
10 मोती आपण इथे ओवून घेतले. मोती अगदी व्यवस्थित मोजून घ्यायचे आहे. आणि परत एक रंगीत मोती आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. हे पहा, हा एक रंगीत मोती ओवून घेतला आणि हा रंगीत मोती बाजूला करून ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि इकडे परत 9 पांढरे मोती आपल्याला ओवून घ्यायचे. हे 9 मोती आपण ओवून घेतले आणि परत आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई इकडच्या बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढली. पहा, ही इथे आपली पाकळी तयार झाली. आता आपल्याला छोटी पाकळी मध्ये बनवायची. आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आणि हे मधले 2 पांढरे मोती अशी सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला परत 5 मोती ओवायचे छोटी पाकळी बनवण्याकरता. आता माझी सुई खूप पुढे आलेली, तर मी एक मोती मागे काढून घेतलेली आहे. आता आपण परत 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. आता तुमच्या ह्या पाकळ्या लक्षात आल्याच असतील. एकदम साधी सोपी पाकळी आहे. तुमच्या लक्षात आलीच असेल. तुम्ही हे फूल करून पहा आणि कॉमेंटद्वारे मला कळवा. हे 5 मोती ओवून घेतले आणि एक रंगीत मोती घ्यायचा. मोठी पाकळी जशी केली तशीच आपल्याला मधली छोटी पाकळी बनवायची आहे. हिच्यात 10 मोती ओवले, वरच्या पाकळीत 5च मोती ओवायचे. रंगीत मोती बाजूला केला, पांढऱ्या मोत्यातनं सुई वरती काढली. इकडच्या साईडला 4 मोती ओवून घ्यायचे आहे पांढरे. हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली. तर अलीकडचा हा जो मोती आहे ह्याच्यातनं सुई मी बाहेर काढलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे आणि आता आपण ह्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशा पाकळ्या आपल्याला ह्या पुढल्या डिझाईनमध्ये करायच्या आहे. आता तुमच्या ह्या लक्षात आलेल्या असतील. हे पहा, माझी इतक्या पाकळ्या इथे तयार झालेल्या आहे. आता आपल्याला शेवटची पाकळी इथे बनवायची आहे. तर आता मी ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता ह्या 4 मोत्यातनं सुई मला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. हे पहा, हे 3 मोती आणि हे 4 मोती, हे सरळ 4 मोती ह्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि आता आपल्याला परत 10 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. सुंदर दिसतं हे फूल. तुम्ही करून पहा. नंतर मी तुम्हाला ह्याच्यातल्या ताटाभोवतीची महिरप कशी बनवायची हे पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर दाखवेल. हे 10 मोती ओवून घेतले पहा आणि इथे एक रंगीत मोती आपल्याला घ्यायचा आहे. हा रंगीत मोती बाजूला करून ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. मोती मागे सरकवून घेतलेले आहे आणि आता इकडे आपल्याला 9 पांढरे मोती घ्यायचे आहे. ह्या फुलाची ही शेवटची पाकळी आपली तयार होत आलेली आहे पहा. हे 9 मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे.
आणि ह्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता आपण ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढू. याशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 5 पांढरे मोती ओवून घेतले. एक रंगीत मोती घ्यायचा. जशी आपण मोठी पाकळी करतो तशीच ही पाकळी आपल्याला करायची आहे. आता हा रंगीत मोती बाजूला करून, हा रंगीत मोती बाजूला केला आणि ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आता इकडे आपल्याला 4च मोती ओवायचे आहे. हे 4 मोती ओवून घेतले आणि अलीकडच्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. हा एक मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, पहा ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आणि पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे पहा ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि इथे मी आता गाठ पाडून घेणार आहे. अशा प्रकारे आपलं सुंदर अशी फुलाची रांगोळी इथे तयार झालेली. ही गाठ पाडलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. हे पहा सुंदर असं मोत्यांचं फूल आपलं इथे तयार झालेलं आहे. ही पहा मोत्यांची फुलं करून पहा आणि मला कॉमेंट्सद्वारे कळवा तुम्हाला फुलं जमली की नाही, शिकवलेलं आवडलं की नाही, तुम्ही कुठून कुठून माझे चॅनल पाहत आहात. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय.